तर मित्रांनो, ही जी आपण जीकेची सिरीज सुरू केलेली आहे, या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला येणारी पोलीस भरती, तलाठी आणि कंबाईन बी आणि सी जी एक्झाम आहे ग्रुप बी, ओके, त्यामध्ये तुम्हाला ही नक्कीच उपयोगी पडणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर जीके क्वेश्चनमधला पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती हा आहे, हे लक्षात असू द्या. जागतिक हत्ती दिवस मग कधी साजरा केला जातो? तर जागतिक हत्ती दिवस हा 12 ऑगस्टला साजरा केला जातो, हे लक्षात घ्या. आणि त्याच दिवशी जागतिक युवा दिवस सुद्धा असतो, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे की भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? तर बघा मित्रांनो, भारतातील सर्वात लांब हिमनदी सियाचीन ही नदी आहे. ओके, प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यानंतर भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन कोठून कोठे सुरू करण्यात आली होती? तर भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन कोलकाता ते डायमंड हार्बर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. भारतातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853, ओके, इथे 1853 करा, ठीक आहे. 16 एप्रिल 1853 या दिवशी काय करण्यात आली होती? सुरू करण्यात आलेली होती आणि ते मुंबई बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावलेली होती. हा प्रश्न इथे तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्यानंतर ऑपरेशन फ्लड हा उपक्रम कशा संबंधित आहे? तर ऑपरेशन फ्लड हा उपक्रम दूध उत्पादनासंबंधित आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे? क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर बघा, क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे. कंबाईंड ग्रुप सी मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. नंतर पुढचा प्रश्न कोणता दिलेला आहे? सर्वात जास्त लोकसंख्या असणारे भारतातील राज्य कोणते आहे जे प्रथम क्रमांकाचे आहे? तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. मग लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक कोणाचा लागतो? तर लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा लागतो. ओके, आणि तिसरा क्रमांक कोणाचा लागतो? तर बिहार या राज्याचा लागतो. मग क्षेत्रफळामध्ये पहिले 3 कोण आहे? प्रथम क्रमांक राजस्थान, दुसरं राज्य मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो. म्हणजेच महाराष्ट्र क्षेत्रफळामध्ये तिसरं तर लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रोरो सेवा. तर रोरो सेवा सर्वप्रथम कोणी सुरू केली? तर कोकण रेल्वेने ही रोरो सेवा सुरू केलेली होती. तर रोरोचा फुल फॉर्म काय होते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, अलीकडेच कोकण रेल्वे हे 100% विद्युतीकृत झालेली रेल्वे ठरलेली आहे. त्यामुळं आयोगाने सुद्धा यावर एक प्रश्न विचारलेला होता की भारतातील पहिली, ठीक आहे, विद्युत रेल्वे कुठून कुठे धावलेली होती? तर उत्तर होतं मुंबई ते कुर्ला. तर या पद्धतीनं करंट रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. कुटुंब नियोजन हा कार्यक्रम सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर कुटुंब नियोजन हा कार्यक्रम सुरू करणारा जगातील पहिला देश भारत आहे. 1952 मध्ये भारतामध्ये कुटुंब नियोजनाला सुरुवात झालेली होती. नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, शिप्रा नदीवर असलेले उज्जैनी शहर कशासाठी फेमस आहे? तर शिप्रा नदीवर असलेले उज्जैनी शहर कुंभमेळ्यासाठी काय आहे? प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे की उज्जैनी शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ते शिप्रा नदीकाठी वसलेलं आहे. आणि आजचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतामध्ये पिनकोडची सुरुवात 15 ऑगस्ट 1972 मध्ये झालेली होती. तर या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यामुळं प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात घ्या, पिनकोडची सुरुवात 15 ऑगस्ट 1972 मध्ये झाली होती आणि याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की पिनकोड किती अंकाचा असतो आणि पिनकोडचे जनक कोण आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलेलं असेल. सो मच, टेक केअर.